पुणे या ठिकाणी 18 तारखेला आंदोलन ठेवलेलं आहे. त्यानंतर SCBC कास्ट जी आहे त्यामुळे पण मुलांना एक फॉर्म वाढवून द्यावा ह्या पण यामध्ये मुद्दा आहे. एकूणच बघा, जो निर्णय होता कोर्टाचा तो निर्णय मित्रांनो आलेला आहे आणि तारीख लांबवून दिलेली आहे. अजून कोर्टानं तारीख दिलेली आहे पुढची 20 तारखेपर्यंत जो निर्णय त्यांनी स्थगित ठेवलेला आहे 20 जूनपर्यंत. आणि तोपर्यंत आता ह्या वयवाडीवरती किंवा संधीवरती निर्णय होऊ शकत नाही. पण सध्या हॉल तिकीट फ्लॅश होत आहे, हॉल तिकीटची लिंक फ्लॅश होत आहे ऑफिशियली वेबसाईटला, पण त्यावरती अद्याप कुठली माहिती आली नाही. पण जर हॉल तिकीट जर फ्लॅश होतील तर ह्या मुलांना चान्स मिळेल का, हा इथं मुद्दा येतो. बघूया आपण आता नेमकं हॉल तिकीट फ्लॅश होतंय कसं, हॉल तिकीट नेमकं दाखवतंय काय, आपण हे बघून घेऊया. बाकी 20 तारखेला पुढला निर्णय कोर्टाचा काय आहे त्यावरती या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. पण ज्यावेळेस हॉल तिकीट येईल त्यानंतर या गोष्टी शक्य आहेत. नमस्कार. बघा, आता सध्या पोलीस भरती 2024चं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीटचं जे कॉलम आहे ते इथं फ्लॅश होत आहे. आता आपण बघा डायरेक्टली साईडवरती जाऊन बघूया नेमकं होतंय काय. बघा, हे तुम्हाला मी लिंक अशीच सेंड करतो, तुम्ही यावरती आपला जो प्रोसेस काय ते बघून घ्या, कसं आपण हॉल तिकीट कसं काढून घेऊ शकतो याबाबतचं. आपण त्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. इथं बघा 1 नंबरला आलेलं आहे, इथं शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. पर्याय नंबर 1 बघा, 1चे लाईन आहे, तर तुम्ही यावरती क्लिक करा. बघा या ठिकाणी अर्ज क्रमांक, जन्मदिनांक हे टाकून तुम्हाला पुढे जायचं आहे. यातून काय होईल, जे आपलं हॉल तिकीट आहे ते आपल्याला इथून हॉल तिकीट उपलब्ध होईल. आता बघा डाटा एवढा आलेला आहे सध्या, आणि आता जे फायनल डिसिजन आहे, जे फायनल फ्लॅश आहे, फ्लॅश न्यूज, ते लवकर रात्रीपर्यंत येईल किंवा उद्यापर्यंत येईल. कारण दिनांक 14 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत कोर्टाच्या निर्णयामुळं किंवा ह्या गोष्टीवरती कुठेतरी स्टे आला होता, आणि तो स्टे असेल किंवा तो निर्बंध असतील हे ज्यावेळेस कन्फर्मपणे उठतील त्यावेळेस ही साईड रेग्युलर चालू होईल. तोपर्यंत हे अंडर मेंटेनन्स म्हणजे याचं आतलं काहीतरी काम चालू असेल. ठीक आहे. आणि बघा तुम्ही टाकून बघा कुणाकुणाला या ठिकाणी आपलं हॉल तिकीट उपलब्ध होते, त्यांनी लगेच खाली कमेंट करून सांगा किंवा लगेच त्यांनी कळवा. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला जाऊन आपला नंबर आहे तो नंबर टाकून तुम्ही किंवा डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही आपलं हॉल तिकीट मिळवू शकता साईडवरती जाऊन. मित्रांनो, विषय तर असा येतो, महाराष्ट्रातील सर्व मुलांची इच्छा आहे की भरती प्रक्रिया हिवाळ्यामध्ये व्हावं, भरती प्रक्रिया ही पावसाळ्यामध्ये होऊ नये, यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदनं देणं असतील किंवा आमदारांना, खासदारांना भेटणं, मंत्र्यांना भेटणं, ह्या गोष्टी चालूच आहेत. तर त्यापूर्वी बघा, आता हे पुण्या या ठिकाणी उपोषणासाठी, आंदोलनासाठी मुलांनी आपल्या मागणी केलेली आहे. आणि अशी माहिती समजलेली आहे की यासाठी पुण्याचे जे खासदार आहेत रवींद्र धंगेकर हे सुद्धा या ठिकाणी आपली हाजरी लावणार आहेत असं समजतंय. यामध्ये वयवाढीचा मुद्दा आहेच, पण त्याबरोबर SCBC प्रमाणपत्र जे आहे त्यामुळं सुद्धा ह्या गोष्टी मित्रांनो लांबू शकतात. पण कधी हॉल तिकीट निघण्याच्या अगोदर ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. एखाद्या वेळेस जर हॉल तिकीट येऊन गेलेत त्यावेळेस सुद्धा कोर्ट किंवा काहीही स्टे येऊ शकतो. कारण बघा, कोर्टानं सध्या 20 तारीख दिलेली आहे, तारीख अजून वाढून भेटलेली आहे. तारीख वाढून भेटल्यामुळं अजून नेमकं हॉल तिकीट येईल किंवा न येईल यावरती आपण फिक्स सांगू शकत नाही. तुम्ही आपली साईड चेक करत चला, तुम्ही साईडला जाऊन तुम्ही बघत चला हॉल तिकीटची यादी पडली किंवा हॉल तिकीट पडलेली आहेत का ते. कारण बघा, कोर्टाचा जो निर्णय आहे तो 20 तारखेपर्यंत लांबलेला आहे पुढे. ठीक आहे.